रस्त्याचं माझं आकर्षण फार लहानपणापासूनच आहे. लहानपणी गावी राहत होतो. गावातला मुख्य रस्ता एकच, तालुक्याच्या गावाकडे जाणारा. आजूबाजूला डोंगर आणि डोंगरावरच्या पायवाटा. गावाच्या एका बाजूला शेती आणि शेतांच्या मधून बांधावरून जाणारी पायवाट. गावाचा आकारही लहान, म्हणून त्यातल्या छोट्या छोट्या आळ्यातून जाणारी गल्ली आणि बोळ असा मामला होता. पण तेव्हाच मला पायवाटांमधलं सौंदर्य जाणवलं. पायवाट म्हणजे पायाच्या चालीमुळे पडलेली वाट, नक्कीच धुळीची. डोंगरावर किंवा शेतांमधून जाणारी असेल तर गवत तुडवून तुडवून तयार झालेली वाट. माणसांच्या, जनावरांच्या पायाचे ठसे, दुसरे ठसे निर्माण होईपर्यंत जतन करून ठेवणारी. माडगुळकरांसारख्या महाकवीच्या शब्दात सांगायचं तर वळत जाणारी पायवाट ही कधीच सरळ नसते. माडगुळकरांचं निरीक्षण नेमकं होतं. पायवाट नेहमीच वळण घेत, मध्येच तुमच्याशी लपाछपी खेळत, थोड्याशा भागात अदृश्य होत, 5-10 फुटांवर पुन्हा प्रकट होत असते. त्यावेळी मनाला प्रश्न पडला होता, पायवाट वळत जाणाऱ्या का? आणि उत्तरही सापडलं होतं. माणूस हा सरळ चालीचा प्राणी नाही. हुलकावण्या देणारा, इथे तिथे रेंगाळणारा, नको तिथे घुसणारा. पुढे धोका दिसला तर हळूच मागे फिरत दुसरीकडे चालणारा प्राणी आहे. बुद्धिबळाच्या डावात सुद्धा ही माणसांची चाल नेमकी पकडलेली आहे. त्यातला हत्ती हा सरळ जातो, उंट तिरका जातो, घोडा अडीच घरं चालतो. पण एखादं प्याद किंवा वजीर किंवा खुद्द राजा सुद्धा त्यातली माणसं कोणत्या घरात चाल सुरू करतील आणि कुठे जाऊन पोहोचतील हे सांगणं मात्र कठीणच. नमस्कार. तसं डोंगरावर माझं प्रेम बसलं ते फार लहानपणी, शाळेत असताना. विशेषतः खालच्या वर्गात असताना चित्रकलेच्या शिक्षकांनी चित्र काढायला सांगितलं की मी हमखास डोंगर असलेला सीन काढीत असे. शिक्षकांनी माणूस काढायला सांगितला तर माझ्या हातून माणसांचा पूर्वज निघेल. घोडा, गाय वगैरे सारख्या ब्रह्मदेवाच्या दुनियेतल्या जनावरांची चित्र काढायला सांगितली तर माझ्या हातून गाढव, म्हैस अशा प्रकारची विश्वमित्रातल्या दुनियेतली चित्र निघत. किमान माझा तसा दावा होता. शिक्षक मात्र माझ्या या मताशी सहमत नसत. त्यांच्या मते मी काढलेल्या कोणत्याही द्विपाद किंवा चतुष्पाद प्राण्याचं ज्ञान सृष्टीतल्या कोणत्याही प्राण्याशी साम्य नसे आणि प्रतिसृष्टी निर्माण करीत असतो तरी त्याचं माझ्या शिक्षकांना कौतुक नसे. पण डोंगर मला कधी दगा देत नसत. मी कसाही काढला तरी डोंगर डोंगरच दिसायचा आणि त्या चित्रा पुरेसे तरी मला पास होण्या इतके मार्क माझ्या शिक्षकांना द्यावे लागायचे. बालपणी डोंगरानं माझ्यावर केलेले हे डोंगरा एवढे उपकार मी कधीच विसरणार नाही. पण डोंगरावरचं माझं प्रेम सुदैवानं चित्रकलेपुरतंच राहिलं नाही. महम्मद पर्वताकडे गेला नाही तर पर्वत महम्मदाकडे येतो हे जरी मी वाचलेलं असलं तरी मी महम्मद नाही याची मला लहानपणीच जाण झाली. तेव्हा डोंगरानं माझ्याकडे येण्याचा प्रश्न नव्हता. इतकंच नव्हे तर मी डोंगराकडे जसजसा ओढला गेलो, त्याच्या प्रेमात पडलो, तस तसा डोंगराला आपल्याकडे यायला लावणाऱ्या महम्मदाचं कौतुक वाटण्याऐवजी मला त्याचा राग येऊ लागला. ती असलीच तर ती महम्मदाच्या मोठेपणाची निशाणी नसून उद्धटपणाची पताका आहे. धन्यवाद. रस्त्याचं माझं आकर्षण फार लहानपणापासूनच आहे. लहानपणी गावीच राहत होतो. गावातला मुख्य रस्ता एकच, तालुक्याच्या गावाकडे जाणार. आजूबाजूला डोंगर आणि डोंगरावरच्या पायवाटा. गावाच्या एका बाजूला शेती आणि शेताच्या मधून बांधावरून जाणारी पायवाट. गावाचा आकारही लहान, म्हणून त्यातल्या छोट्या छोट्या आळ्यातून जाणारी गल्ली आणि बोळ असा मामला होता. पण तेव्हाच मला पायवाटांमधलं सौंदर्य जाणवलं. पायवाट म्हणजे
पायाच्या चालीमुळे पडलेली वाट. नक्कीच धुळीची. डोंगरावर किंवा शेतांमधून जाणारी असेल तर गवत तुडून तुडून तयार झालेली. माणसांच्या, जनावरांच्या पायाचे ठसे, दुसरे ठसे निर्माण होईपर्यंत जतन करून ठेवणारी. माडगुळकरांसारख्या महाकवींच्या शब्दात सांगायचं तर वळत जाणारी पायवाट कधीच सरळ नसते. माडगुळकरांचे निरीक्षण नेमकं होतं. पायवाट नेहमी वळण घेत, मध्येच तुमच्याशी लपाछपी खेळत, थोड्याशा भागात अदृश्य होत, 5-10 फुटांवर पुन्हा प्रकट होत असते. त्यावेळीच मनाला प्रश्न पडला होता, पायवाट वळत जाणारी का? आणि उत्तरही सापडलं होतं. माणूस सरळ चालीचा प्राणी नाही. हुलकावण्या देणारा, इथे तिथे रेंगाळणारा, नको तिथे घुसणारा, पुढे धोका दिसला तर हळूच मागं फिरत दुसरीकडे चालणारा प्राणी आहे. बुद्धिबळाच्या डावात सुद्धा ही माणसाची चाल नेमकी पकडलेली आहे. त्यातला हत्ती सरळ जातो, उंट तिरका जातो आणि घोडा अडीच घरं चालतो. पण अगदी प्यादं किंवा वजीर किंवा खुद्द राजा ही त्यातली माणसाची कोणत्या घरात चाल सुरू करतील आणि कुठे जाऊन पोचतील हे सांगणं कठीण. नमस्कार.